छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत। महाराजांची कीर्ती काय वर्णन करावी। जगभरातील इतिहासकारांनी महाराजांच्या पराक्रमांचे, त्यांच्या शासन व्यवस्थेचे किती कौतुक केले आहे हे तर आपण सगळेच जण जाणतो। पण अलीकडे काही नवशिकी इतिहासकार आपल्या अकलेचे तारे तोडायला लागले। आपल्या महाराजांची तुलना थेट क्रूर मुघल शासकांशी करू लागलेत। कोणीतरी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली रुचिका शर्मा नामक इतिहासकार असंच काहीतरी बरळली। आज तकच्या एका कार्यक्रमात तिने आपल्या बौद्धिक दिवाळखोरीची प्रदर्शने केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही लोकांच्या मनात का कोण जाणे पण एक आकस दिसतो। यांची परंपरा थेट नेहरूंपासून असल्याची दिसते। त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियात महाराजांबद्दल लुटारू वगैरे बोलण्याचे आपण सगळेच जण जाणतात। बहुत जनांची आधारू, निश्चयाचा महामेरू असे त्यांचे वर्णन केले जाते। त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याची किमान पात्रता तरी आहे का हो या रुचिका शर्माची। आले मोठी शाणी काय तर म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हैसूरचे महाराजा चिक्कदेवराजे वोडेयार यांच्यावर हल्ला करून लुटमार केली। मुळात या तिच्या बोलण्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही। त्यामुळे अशा बिंडोक लोकांनी बोलण्याआधी 100 वेळा विचार करावा। विषय आमच्या आराध्य दैवताचा आहे। असला खोटारडेपणा आम्ही मराठी माणसे मुळीच खपवून घेणार नाही। आता जर इतिहासाची पाने पलटून बघूया। छत्रपती शिवाजी महाराज आणि चिक्कदेवराजे वोडेयार हे काही वर्ष समकालीन जरूर होते, पण त्यांचे संबंध कधीच इतके विकोपाला गेले नव्हते की त्यांच्यामध्ये युद्ध व्हावे। अहो, याचा खोलवर शोध घेतला असता लक्षात येतं की तेव्हा अशी कोणतीही नोंद आढळत नाही। अगदी म्हैसूरच्या विश्वसनीय नोंदींमध्ये किंवा प्रमुख इतिहासकारांच्या लेखनात देखील अशा कोणताही संघर्ष, लुटमार किंवा युद्धाचा साधा उल्लेख नाही। मग कोण खरे मानायचे आता? जुने जाणते थोर इतिहासकार खरे की काल परवा आलेली ही वाचाळवीर इतिहासकार खरी? ज्यांना इतिहास काय असतो त्यांना हे चांगलं ठाऊक आहे की मराठे मुख्यतः दख्खन आणि पश्चिम भागात कार्यरत होते, तर वोडेयार दक्षिण कर्नाटकात होते। मग अशा वेळी त्यांच्या संघर्ष होण्याची कारणे तशी नसल्यातच जमा म्हणा ना। तरी असला खोटा दावा करण्याचे कारण काय? मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या थोर इतिहासकारांचे या संदर्भातले मत यावर अधिक प्रकाश टाकते। थोर इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या शिवाजी ॲट हिज टाइम्स या पुस्तकामध्ये वोडेयार विरुद्ध कोणताही संघर्षाचा उल्लेख नाही। तसेच थोर इतिहासकार जी.एस. सरदेसाई यांच्या न्यू हिस्ट्री ऑफ द मराठास या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेचा उल्लेख आहे, परंतु म्हैसूरचा असा कोणताही संदर्भ तिथे आढळत नाही। कर्नाटकाच्या इतिहासाचे तज्ञ बी.एस. सालेतोरे यांनीही अशा कोणत्याही घटनेचा उल्लेख केलेला आढळत नाही। इतके सारे इतिहासकार पुरावे असतानाही या बाईने असा कांगाव का बरं केला असेल? आता जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेबद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो, शिवाजी महाराजांची ही मोहीम प्रामुख्याने बिजापूरच्या आदिलशहाचा प्रदेश, केळदी आणि इक्केरीचा नायक आणि गोव्यातील पोर्तुगीज यांच्या विरुद्ध होती। याचा मूळ उद्दिष्ट मराठा नौदल शक्ती स्थापन करणे आणि पूर्व किनारपट्टीवर जसे की जिंजी आणि वेल्लोर असा प्रदेश मिळवणे हा होता। महाराजांनी म्हैसूरसह अनेक दक्षिणी शासकांशी राजनैतिक संबंध स्थापित केले होते, परंतु त्यांच्याशी कोणतेही युद्ध केले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हैसूर राज्यावर कधी आक्रमण केले नाही किंवा चिक्कदेवराजा वोडेयार यांची लुटमार केली नाही। हा दावाच मुळात ऐतिहासिक दृष्ट्या चुकीचा आहे आणि अत्यंत हा खोटारडा प्रचार आहे। हिंदवी स्वराज्याच्या महान संस्थापकाची मुघल अत्याचाराशी तुलना करणे हे केवळ अज्ञानच नाही, तर राष्ट्र, धर्म आणि इतिहासाचा अपमान आहे। म्हणून इतिहासाशी खेळू नका। सत्य काय आहे ते ऐतिहासिक साधनांच्या आधारे समजून घ्या। उगाच चुकीच्या प्रसाराने संभ्रमित होऊ नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या झापूक झुपूक चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका।